आज आहे गौरी विसर्जन आणि गौरी विसर्जन म्हटलं की सकाळी अगोदर सगळ्यात दोरे घ्यायचे असतात आणि दोरे घेतल्याशिवाय आपण जेवण सुद्धा करायचं नसतं। त्याच्यामुळे माझा त्याचीच तयारी तर सुरू होती माझी। प्रसादासाठी शिरा बनवला, म्हटलं देवालाही होईल आणि घरात म्हणजे जे कोणी येतील हळदी कुंकाला तर त्यांना सगळ्यांनाही देता येईल म्हणून। आणि बाहेर मग कसं जोराची हवा सुटली होती त्याच्यामुळे मला काही फारशी रांगोळी काढता आली नाही, जेवढी काढता आली तेवढीच काढली, बाकी सगळं मी फुलांचं डेकोरेशनच करून घेतलं होतं, म्हणजे फुलं भरपूर होती त्याच्यामुळे। आणि काय नाही मग अशी मोठी मोठी गुलाबाची फुलं सगळी ठेवली आणि मध्ये एक एक शेवंतीचं फुल ठेवलं, असं तेवढंच केलं। आणि मग इथं थोडंसं रांगोळीला माझा सकाळी भरपूर असा टाइम गेला बरं का, म्हणजे सकाळचा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर प्रसादाचं आवरून घेतलं आणि मग इथं रांगोळीला लागले होते, म्हटलं सगळेजण येईपर्यंत आवरून घेऊ। तर इथं बघा आज अशी रांगोळी काढली होती। इथं मुलीसाठी पिंक फ्रॉक आणि मुलासाठी असा ब्ल्यू कलरचा ड्रेस आणि मग कोणीतरी येणार ग असं। आणि खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ना असं झालं होतं की वातावरणच घरातलं असं झालं होतं, एक तर महालक्ष्मीमुळे जास्त प्रसन्न वाटत होतं आणि दुसरं म्हणजे डोहाळे जेवणाची गाणी सुरू असल्यामुळं असं वाटायचं की खरोखर घरामध्ये आपला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि त्याचीच तयारी सुरू आहे असं। आणि इथं मग बघा आता परत एकदा तुम्हाला सगळी झलक पाहायला भेटेलच, सगळी तयारी झालेली होती। आणि इकडं पण बघा आता दोरे घेण्यासाठी जे काही लागतं तर ते सगळं इथं सुपामध्ये वगैरे भरून ठेवलं होतं आणि बाकी मग लक्ष्मीताईंना वगैरे येताना आणायला सांगितलं होतं। तर म्हटलं चला ते यायच्या अगोदर सगळं आपले रेडी करून ठेवूया। आणि मग माझं फक्त इथं मी आता तयार झाले होते पण विंचरायचं वगैरे बाकी होतं, म्हटलं सगळं झाल्यानंतरच बघू परत। आणि इथं बघा मी गजरे घालत होते आणि आस्ताचे खूप सारे प्रश्न होते, मम्मा असा घाल गजरा, मम्मा तसा घाल गजरा, तिची लुडबुड मध्ये मध्ये सुरूच होती। आणि मग ते चंद्रकोरची चमकी हाताला लावून निघते का बघायचं, मग हाताला चमकतं मग ते बघायचं, असं तिचं चालू होतं। आणि इथं तुम्ही बघितलंच की त्या दीदीने माझ्यापाशी ना पिशवी दिली होती, तर ती लक्ष्मीताईंच्या मुली आहेत, म्हणजे त्यांना सांगितलं होतं येताना आमच्याकडे बेल नव्हता ना, त्यामुळे म्हटलं त्यांना बेल तेवढा घेऊन या। तर तिनं असं केलं की सगळी फुलं बेल परत बाकीचं सगळं जे काय हरळी आघाडा सगळं बऱ्यापैकी सगळं घेऊन आली होती ती येताना। आणि मी अगोदरच तयारी केली होती पण तिनं सगळंच घेऊन आली होती, म्हटलं चला अजून जास्त सगळी तयारी छान जोरात झाली। तर चला आता इथं सगळ्यांना मी अगोदर हळदी कुंकू लावून घेते। आत्या हे आमच्या चुलत सासूबाई वर्गा उशीर झालं येऊन बसल्या होत्या पण बाकी कोणी आलं नव्हतं, त्याच्यामुळे आत्यांना खूप वेळ बसावं लागलं। आणि इथं मग आता बाकी सगळेजण आले होते, तर म्हटलं अगोदर हळदी कुंकू लावून पान सुपारी देते आणि मग चहा ठेवला होता सगळ्यांसाठी, तर म्हटलं आधी चहा देऊ आणि मग त्याच्यानंतर दोरे घेऊया म्हटलं। आणि दोरे घेण्यासाठी पदरामध्ये आपल्याला म्हणजे कमीत कमी 5 बायका तर पाहिजेत ना, तर मग आल्या होत्या सगळेजण म्हणून मग म्हटलं चला आता आवरून घेऊया पटकन। तर इथं बघा आता लावून घेतलं सगळ्यांना हळदी कुंकू। आणि रोहिणी तुला खूप जास्त मिस केलं, गेले 2-3 दिवस मी व्हिडिओमध्ये तेच सांगते आणि आजही तेच सांगते, कारण आज जेवढे हळदी कुंकाला सगळेजण आले होते तर ते सगळेजण खूप आठवण काढत होते तुझी, तू का आली नाही असं। आणि घरात पण त्यांना मिसिंग वाटत होतं सगळीकडे घरामध्ये, त्याच्यामुळे सगळ्यांनी भरपूर तुझी आठवण काढली। आणि मग मी तर किती आठवण काढली हे काय वेगळं सांगायची गरज नाही तुला कारण इथं पण आता मला असं वाटायचं की गेल्या वर्षी एक जण हळदी कुंकू लावत होतो, एक जण आपण चहा पाण्याचं बघत होतो, म्हणजे असं सगळं मिळून करत होतं ना, त्याच्यामुळे असं म्हणजे जास्त तयारीचं असं काही वाटतच नव्हतं। मग त्याच्यामुळे मला असं मी जास्त मिस केलं तुला आज आणि इथं मग काय नाही आता सगळ्यांना चहा वगैरे देऊन घेते मी। आणि आता काही नाही आजचा दिवस पूर्ण असा म्हणजे बिझीच जाणार आहे माझा, कारण आता सगळे आपल्या घरी आले तर परत सगळ्यांच्या घरी मला पण जावं लागणार आहे ना। आणि आज जरा थोडंसं मग आत्ती म्हणत होत्या की तूच जाऊन ये म्हणत होत्या, म्हणजे सगळीकडे चालायचं आता तेवढं त्यांना पहिल्यासारखं नाही होत ना। मग मी म्हणलं चला ठीक आहे, म्हणलं आपला इथला कार्यक्रम उरकला की मग जाऊ म्हटलं सगळीकडे, मी जाऊन येते। आणि इथं आता बघा दोरे घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि दोरे घ्यायला त्याच्यावरून मला एक कमेंट आठवली, मी त्या ताईंना रिप्लाय करायचा राहून गेलाय माझा। त्या ताईंनी कमेंट केली होती की तुमचे गेल्या वर्षीचे गौरीचे मी व्हिडिओ पाहिले आणि तुमची दोरे घ्यायची पद्धत मला खूप आवडली, म्हणजे दरवर्षी तिघीतलं कोणी आम्ही घेतो सासू सुना, असं एकेनच घेतलं पाहिजे असं काही नाही। आत्ती तुम्ही बांधाव चालतं ना आत्तीने घेतलं मग पुढे सरकून बसा की तुम्ही तिथं, कोण बांधायला आले आधी बांधताना घेते
आणि इथं बघा खारी, खोबरं, सुपारी आणि बाकी सगळे जे आहे आंब्याची पानं, हराळी, आगाडा असं सगळं एक एक त्याच्यामध्ये बांधून घेतलं जातं. मग कुणाकडे 7 दोरे करतात, कुणाकडे 9 करतात, कुणाच्या 11 करतात. तर इथं 7 जणी होत होत्या म्हणून मग आम्ही 7 दोरे बनवले इथं. तर आता ते कसे घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते. आणि गेल्या वर्षी पण एका ताईने कमेंट केली की आमच्या इथं कोणीच लेडीज नाही आहेत आणि मिस्टरांकडून मग पदरात घेतलं तर चालतं का. जर ऑप्शनच नसेल तर चालतं, पण असेल तर मग आपण कोणाला तरी बोलवून ते नक्कीच ओटीमध्ये आपल्या घ्यायचं पदरामध्ये. नसेल तर मग काय दोरे तर घ्यायलाच पाहिजेत ना, त्याच्यामुळे मग घ्यायचे मिस्टरांकडून दिले तरी चालतील. मग आता ऑप्शन नाही त्या गोष्टीला, देवाचे तर विधी सगळे व्हायला पाहिजेत ना व्यवस्थित. आणि इथं आता बघा सगळे दोरे यांचे बनवून झाले होते आणि मग मी इथं अगरबत्ती लावायला लागले होते. कारण इथं असं असतं की अगरबत्ती देवाला लावायची आणि तो अगरबत्तीचा जो वरती धूर येतो ना, तर त्याच्यावरती हे दोरे धरायचे असतात आणि मग ते आपल्या पदरात आपण घ्यायचे असतात. तर आता इथं तुम्हाला दिसेलच बघा, खाली मी लावून ठेवले अगरबत्ती आणि आता सगळेजण पुढे उभारलेत. आता हे 5 जणी सगळ्या आत्तींच्या ओटीमध्ये देतील. हात लावा त्यांना. हा नाव घ्यायचं, नाव हा बघ काय घ्या घ्या. हा नाही सगळ्यांनीच घ्यायचंय. पदरामध्ये दोरे घेतल्यानंतर मग सगळ्यात अगोदर तुळशीला आरती नमस्कार करून आल्या आणि त्याच्यानंतर मग हे दोरे आपल्या गौराईजवळ ठेवले. तसं तर आमच्याकडे डोक्यावरच ठेवतात, पण मी म्हटलं आत्तींना तात्पुरतं ठेवा, म्हटलं मी परत ठेवून देईन. आणि हे बघा इथं आता तर दोरे वगैरे घ्यायचे झालं. मग त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं तसं शिरा बनवला होता सगळ्यांना प्रसादासाठी, तर म्हटलं देऊया. तर तेच इथं मी आता ट्रेमध्ये सगळं पॅक करत होते, म्हणजे द्रोणामध्ये भरून सगळ्यांना द्यायची तयारी माझी सुरूच होती. आणि इकडं चहा तर ऑलरेडी तयार होता आणि त्यांना दिला होता, बाकी सगळ्यांसाठी बनवून ठेवला होता. तर इथं बघा प्रसाद आपला मस्त असा शिरा प्रसादाचा बनला होता आणि एकदम असा सुटसुटीत झाला होता आणि मला तसाच बनवायचा होता. आणि टेस्ट म्हणाल तर एकदम खूप छान झाली होती बरं का. म्हणजे आता व्हिडिओ मी नंतर एडिट केला त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगूया. आणि इथं बघू शकता हे बघा, आता मी इथं सगळ्यांना द्यायला लागलेले. आणि त्या ज्या ताई आहेत ना त्या नको म्हणत होत्या, कारण त्यांच्या अजून गौरी घेतल्या, म्हणजे ते दोरे घेतले नव्हते. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं दोरे घेतल्याशिवाय आमच्याकडे काहीच खात नाहीत. मग आत्तीने आणि मी पण अजून काही खाल्लं नव्हतं, पण परत सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर मग सगळ्यांनी फोर्स केला म्हणून मग आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत परत प्रसाद घेतला शिऱ्याचा थोडा थोडा. आणि म्हटलं आता मग ह्यांचं हे सगळे गेल्यानंतर परत आम्ही जेवण करून घेऊ. पण आता काही नाही, आज दिवसभर तुम्हाला म्हटलं तसं फुल बिझी राहणार आहे, सगळेजण येत जात राहतात. मग मलाही जायचं होतं सगळीकडे आणि 2-3 दिवस असं झोप वगैरे पुरती नसल्यामुळे असं थोडंसं झोप पण भरपूर होती. पण काय आता झोपायचं, परत झोपायचंच आहे. 2-3 दिवसच असतात ना सणातले हे एवढेच, तर भरपूर असं एन्जॉय करायचं तेवढं. आणि इथं मग आरोदादाचं सुद्धा चालू आहे प्रसाद द्यायचं, कारण त्याला असली कामं करायला खूप आवडतात. मी म्हणलं चालतंय चला अर्ध जे राहिलं ते तू देऊन घे म्हटलं, बाकीचं मी दिलेलंच होतं. तर हे त्याचं चालू आहे, अगदी मनापासून करत असतो तो. आणि या सगळ्यांनी गोलूला सुद्धा खूप मिस केलं बरं का, कारण सगळे म्हणायचे त्याची लुडबुड नाहीये, त्याची लुडबुड नाही. आणि आस्था तर झोपून गेली होती, आवरून तयार झाली आणि बरोबर सगळे यायच्या वेळेस तिने झोपून गेली होती. मग त्याच्यामुळे काय आज सगळ्यांची खूप आठवण काढली. आणि महत्वाचं म्हणजे ना, तर सगळ्यांनी ना महालक्ष्मींचं आपल्या भरभरून कौतुक केलं. म्हणजे त्यांनी असं इमॅजिन केलं नव्हतं की असं काहीतरी आपली थीम असेल म्हणून, असं नेहमीप्रमाणे. आणि त्यातल्या त्यात परत मग मी एकटी होती, त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की मग तर म्हणजे एवढं होईल का नाही असं वाटत होतं त्यांना. आणि पण झालं. तुम्ही सगळ्यांनी पण खूप छान छान कमेंट्स केलेत आणि खूप तुमचं प्रेम मिळालं मला, तर खूप छान वाटलं मला ते. आणि घाई गडबड आणि सणाचे असल्यामुळं मला कोणत्याही कमेंटला रिप्लाय करायचा झालेला नाही, पण मी वाचलेले सगळ्या कमेंट्स. तर 1-2 दिवसात मी तुमच्या सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देईन. तरीसुद्धा आता मनापासून खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे, कारण इथं सुद्धा मला भरपूर प्रेम मिळालं आणि तुमच्याकडून सुद्धा भरपूर प्रेम मिळालं आपल्या या गौराईला. आणि खूप सारे तुमचे आशीर्वाद सुद्धा भेटले. तर इथं बघा आता आमच्या दुसऱ्या चुलत सासूबाई, माझ्या जाऊबाई वगैरे सगळेजण आले होते. तर परत आता त्यांना त्याचं हळदी कुंकू वगैरे लावायचं, पान सुपारी द्यायचं चालू होतं. आणि सगळ्यांना प्रश्न पडलं होतं की डोहाळ जेवणाचं केलं, पण तुम्ही ते पोट कसं केलं किंवा ते बसवले आहे कशावरती, असं महालक्ष्मीचे त्यांना खूप सारे प्रश्न होते. आजी कशी बनवली, तर ते मग सगळ्यांना माझं एक्सप्लेन करायचं, सांगायचं चालू होतं.
आणि मग काय आज बोलून 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 ना म्हणजे असं भरपूर असं माझे गाल दुखत होते आज. पण आता सगळ्यांची उत्सुकता असते, सगळ्यांना सांगायला तर पाहिजे की नाही. आणि मग आता काय झालं, मग इकडं तिकडं सगळं आम्ही केलं आणि मग सगळं परत आवरून मी सगळीकडे गेले हळदी कुंकाला, पण तिकडं काही शूट नाही घेतलं. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.